आता पुढची बातमी। मुंबई केंद्रशासित करावी अशी उद्दाम मागणी कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली आहे। कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये चर्चा सुरू असतानाच त्यांनी ही मागणी केली। यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। मुंबई ही सोम्यागोम्याची नाही असं प्रत्युत्तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं। तर अशी मागणी करणारा आमदार काँग्रेसचा असला तरी त्याला बरखास्त करा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर कर्नाटक आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात बसून मुंबईवर दावा करण्याची भाषा करू नये असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिलाय। हिम्मत असेल तर कागल ओलांडून महाराष्ट्रात येऊन बोलावं असा इशाराही ठाकरे पक्षाने दिलेला आहे। लक्ष्मण सवदी यांनी जे विधानसभेत असू दे किंवा बाहेर वक्तव्य केले की मुंबई केंद्रशासित करा। अरे सगळ्यात पहिल्यांदा बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। या चळवळीमधला आमचा जो भाग तुमच्याकडे शिल्लक आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि या मागणीपासून वंचित होण्यासाठी बाजूला जाण्यासाठी तुम्ही जर कुठल्या प्रकारचे जर वक्तव्य करत असाल तर बेळगावमध्ये बसून तुम्ही करू नका। जर त्या लक्ष्मण सवदीची हिंमत असेल तर तुम्ही कागल पास करून कोल्हापुरात या। मग तुम्हाला काय केंद्रशासित करायचं ते आम्ही दाखवतो आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्र निजका मी तुम्हाला दाखवतो। मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची